माऊली आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचलेत. विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि आता प्रतीक्षा असते ती म्हणजे पांडुरंगाचा तो प्रसाद म्हणून लाडू घ्यायचे आणि माघारी परतायचं असा एक दिनक्रम या वारकऱ्यांचा ठरलेला असतो. यासाठी अनेक वारकरी आणि भाविक यांचा दंडक आहे. बालाजी देवस्थान सारखे बुंदीचे लाडू प्रसाद हा इथला नवा पायंडा आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं खास त्यासाठी लाडू सुद्धा तयार करण्यासाठीची व्यवस्थाच तयार केलेली आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय मंदिर देवस्थान जे आहे त्या मंदिर देवस्थानाचा जो प्रसाद बनवण्याची कारखाना आपण म्हणूया हरकत नाही, छोट्याशा स्वरूपातला तो या ठिकाणी प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे. खरं तर साधारणतः यावर्षी पंढरपूरमध्ये 15-20 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतील अशा पद्धतीचा एक अंदाज वर्तवण्यात आलेला होता. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात प्रसादही लागणार. त्यामुळे प्रसाद बनवण्याचा हा खरं तर अंतिम टप्पा आहे. याच्या आधी खरं तर 90% काम या ठिकाणचं पूर्ण झालेलं आहे. आत्ता हे राहिलेलं थोडंसंच काम या ठिकाणी सुरू आहे, कारण उद्या आषाढी आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान लाडू प्रसादाच्या या पाकिटांसह भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही. बालाजी देवस्थान जे आहे त्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवरती पंढरपूर देवस्थानसुद्धा अशा पद्धतीचे छान लाडू जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, वारकरी येतात दर्शनाकरता, ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. खाण्यासाठी या ठिकाणीसुद्धा हा प्रसाद घेतला जातो. आणि आपण एका तीर्थक्षेत्रावरती ज्या वेळेला येतो त्यावेळेला तिथलं वैशिष्ट्य हे प्रसादाच्या स्वरूपामध्ये आठवणी म्हणून आपण आपापल्या घरी घेऊन जातो, नातेवाईकांना वाटण्यासाठी घेऊन जातो, कुटुंबातल्या लोकांना देण्याकरता म्हणून घेऊन जातो. त्यामुळे पंढरपूरमधून हल्ली अशा पद्धतीचे हे पॅकेट्स आहेत. हे पॅकेट्स आपण बघूया. यांचं हे छान असं पॅकेजिंग आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हे अशा पद्धतीचे बुंदी लाडू प्रसाद हे तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे बुंदी लाडूचे प्रसाद या ठिकाणाहून जे येणारे भाविक आहेत ते आपापल्या घरी घेऊन जातात. लवकरच हा सुद्धा प्रसाद मंदिरमध्ये नेला जाईल आणि त्या ठिकाणी उद्या आषाढीच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांना हा प्रसाद वाटला जाईल, दिला जाईल. आणि मग ही जी वारी आहे ही वारी हा प्रसाद खाऊनच पूर्ण होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. वारीला आलेले भाविक मोठ्या भक्तिभावानं हा सगळा प्रसाद आपल्या कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी आपापल्या घरी घेऊन जात असतात. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.